त्या छोट्याशा मुलीचा जन्म झाला खरा, पण तिच्या आई वडिलांना इतक्या अडचणी होत्या की तिचं पालन पोषण करणं त्यांना अजिबात शक्य नव्हतं. अपरिहार्यपणे त्यांनी पुण्यातल्या श्रीवास्तव या अनाथालयामध्ये आपल्या मुलीला सोडलं. पण माहित आहे, तिथूनच या मुलीच्या आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळाली. ही अगदी छोटंसं बाळ होती तेव्हाच अमेरिकेतलं एक जोडपं, ज्यांचं नाव हरेन आणि सू, हे जोडपं भारतामध्ये आलं होतं. त्यांना अगोदरच एक मुलगी होती. यांना एक मुलगा दत्तक घ्यायचा होता, पण त्यांना मनासारखा मुलगा कुठे दिसतच नव्हता. आणि जेव्हा त्याच वेळी त्यांनी या छोट्याशा मुलीला बघितलं, जिचं नाव तोपर्यंत या अनाथालयाने लैला असं ठेवलेलं होतं. या लैलाकडे बघितल्यानंतर ती गोंडस मुलगी या जोडप्याला खूपच आवडली आणि ताबडतोब त्यांनी सगळी कागदपत्रांची पूर्तता केली आणि लैलाला दत्तक घेतलं. अर्थातच तिचं नाव बदललं गेलं आणि आता ती लिझा झाली होती. हरेननं लिझाला क्रिकेट शिकवलं आणि क्रिकेट बद्दल तिच्या मनात खूप छान आवडही निर्माण केली. कालांतरानं हे जोडपं अमेरिकेत मधून ऑस्ट्रेलियामध्ये शिफ्ट झालं आणि तिथे पुन्हा एकदा या लिझानं क्रिकेट खेळायला सुरुवात केली. तिचं क्रिकेट मधलं प्रावीण्य बघून तिला राष्ट्रीय संघामध्ये सुद्धा घेण्यात आलं. आणि आपल्याला माहित आहे की लिझा स्थलेकर हे महिला क्रिकेटमध्ये अतिशय महत्वाचं आणि मोलाचं नाव समजलं जातं. बघा, एक ती छोटीशी मुलगी जिचं पालन पोषण करता येत नाही म्हणून तिला अनाथालयात सोडलं, पण तीच आज लिझा स्थलेकर बनून सर्वांना माहीत झाली आहे. म्हणूनच कदाचित म्हणत असावेत ना, दैव जाणेले कोणी. थँक्यू.